नमस्कार मित्रांनो. नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त या पदासाठी आणि इतर भरती किंवा इतर पदासाठी उपयुक्त असणारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्यावर ते आपण प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, आणि उत्तरासहित. तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असलेच व्हिडिओ खूप सारे येणार आहे. ठीक आहे. तर प्रश्न पहिला आहे, या अधिनियमातील कलम 10(1) नुसार नियुक्त अधिकाऱ्याने विहित कालमर्यादेत सेवा देण्यात कसूर केल्यास त्याला जास्तीत जास्त किती दंड होऊ शकतो? तर ऑप्शनमध्ये आहे 2500, 5000, 10,000, ठीक आहे, आणि 1000. तर ॲन्सर आहे मित्रांनो 5000. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न वाचताना आपण ऑप्शन नाही वाचणार आहे. ठीक ठीक आहे, डायरेक्ट ॲन्सर बघणार आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे, कलम 7(1) नुसार प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याने अपीलाचा निकाल जास्तीत जास्त किती दिवसात देणे बंधनकारक आहे? ॲन्सर आहे मित्रांनो 30 दिवस. ठीक आहे. समोर बघूया. राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताच्या निवड समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? मित्रांनो, प्रश्न वाचताना टीसीएस असे ऑप्शन गोंधळ करतो की आपल्याला म्हणजे विद्यार्थी गोंधळतात. ठीक आहे. तर नसतो असतो हे शब्दाकडे लक्ष द्यायचं. तर याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो? मग मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेताचा समावेश असतो. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले एक कॅबिनेट मंत्री असतात. ठीक आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे हे नसतात. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यामध्ये येत नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण हे कोणत्या कलमा नमूद केले आहे? कलम आहे 25. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. कलम 10(3) नुसार जर द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याने विहित वेळेत अपीलाचा निकाल दिला नाही तर त्याला किती दंड होऊ शकतो? 500 ते 5000. ठीक आहे. हायर लिमिट किती आहे? 5000. कलम 8 नुसार दुसऱ्या अपीलीय अधिकाऱ्याने अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध कोणाकडे पुनरीक्षण अर्ज करता येते? ठीक आहे. तर ऑप्शन आहे राज्य सेवा हक्क आयोग किंवा संबंधित विभागीय आयुक्ताकडे अर्ज करता येतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. सार्वजनिक प्राधिकरणची व्याख्या कोणत्या कलमात दिलेली आहे? कलम 2 झ. ठीक आहे. तर सार्वजनिक प्राधिकरण याच्यामध्ये काय काय आहे सांगा बरं कमेंट करून. आणि मित्रांनो, कुठं चुकलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. इथं तर चुकत नाही ऑप्शन आणि उत्तरे. ठीक आहे. कलम 18 नुसार या अधिनियमाअंतर्गत चौकशी करताना आयोगाला कोणत्या न्यायालयाचे अधिकार प्राप्त होतात? तर दिवाणी. ठीक आहे. दिवाणी या स्वरूपाचे अधिकार प्राप्त होतात न्यायालयाला. नेक्स्ट बघूया. राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताचा कार्यकाळ किती वर्ष असतो? ठीक आहे. तर 5 वर्ष किंवा 65 वर्ष, जे अगोदर संपेल ते. नियमानुसार 5 वर्ष आहे. कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर निधीचे विनियोजन, ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन याच्याशी संबंधित आहे कलम 21. तर टीसीएस प्रश्न विचारण्याचं पद्धती काय? एकतर कलमावरती विचारेल. ठीक आहे, असा हा प्रश्न कलमावरती. ठीक आहे. किंवा नियुक्ती कोण करतात आणि कालावधी वगैरे. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न विचारतो. कलम 13(2) नुसार राज्य सेवा हक्क आयोगामध्ये इतर आयुक्तांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते बरं? ठीक आहे. महसूल विभागाच्या संख्येइतकी. पण ॲन्सर हे पण येऊ शकतं मित्रांनो 6. तर 6 किंवा महसूल विभागाच्या संख्येइतकी. जो ऑप्शन तिथे असेल ते टिक करायचं. ठीक आहे. आणि आय होप तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून थोडंफार पण तुमचे मार्क्स वाढेल. तर प्लीज मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि टेलिग्रामचे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते पण जॉईन करून घ्या. नेक्स्ट बघूया. जर नियुक्त अधिकाऱ्याने दंड भरला नाही तर तो कलम 10(4) नुसार कसा वसूल केला जाईल? सॅलरीमधून वजा करून. ठीक आहे. कलम 15(4) नुसार राज्य आयुक्तांना गैरवर्तनाच्या कारणावरून पदमुक्त करण्यापूर्वी कोणाचा अहवाल आवश्यक असते? हायकोर्टचं, उच्च न्यायालय. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. अधिसूचित सेवा,
ठीक आहे. नोटिफाईड सर्व्हिस प्रसिद्ध करण्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे? कलम 3. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. कलम 5(2) नुसार सेवा मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती देणे कोणाला बंधनकारक आहे? नियुक्त अधिकारीला. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. कलम 7(2) नुसार पहिल्या अपिलाच्या निर्णयाविरुद्ध किती दिवसात दुसरी अपील करता येते? तर 30. ठीक आहे. आणि दुसरी अपील किती दिवसात करता येते मग? टोटल किती? 60 आणि नेक्स्ट पहिल्या याच्यानंतर 30 दिवसानंतर. ठीक आहे. पात्र व्यक्तीची व्याख्या कोणत्या कलमात आहे? कलम 2(ड). ठीक आहे. असे कलमावरती प्रश्न नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार. ठीक आहे. कलम 17 नुसार आयोगाच्या कामकाजात जागा रिक्त असल्यास ते कामकाज अवैध ठरते का? ठीक आहे. तर हे सिच्युएशन बेसवरती पण क्वेश्चन येतात. नाही, ते अवैध ठरणार नाही. आयोगाच्या वार्षिक अहवाल राज्य शासनाकडून कोणासमोर सादर केला जातो? ठीक आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. कलम 24 नुसार या अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीत उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासन. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. विहित कालमर्यादा ची व्याख्या कोणत्या कलमात आहे? कलम 2(न) नुसार. ठीक आहे. आता हे मराठीत आहे तर मराठीतच उपकलम पण वाचतोय मी. ठीक आहे. कलम 19 नुसार या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाला. तर हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो असेच समोरचे पण लेक्चर येण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा पण रिस्पॉन्स येऊ द्या. ठीक आहे. कमेंट वगैरे करा. नेक्स्ट बघूया. नियुक्त अधिकाऱ्याने सेवा देण्यास विलंब केल्यास वाजवी कारण सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर असते? नियुक्त अधिकाऱ्यावरती. कलम 6 कशाशी संबंधित आहे? नियुक्त अधिकारी आणि अपलीय प्राधिकारी यांची नियुक्ती. ठीक आहे. लोकसेवा म्हणजे काय? पब्लिक सर्व्हिस. तर कलम 3 अन्वये अधिसूचित केलेली कोणतीही सेवा. ठीक आहे. आयोगाच्या आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री. ठीक आहे. कलम 13(3) नुसार आयोगाच्या आयुक्ताची प्रत्यक्ष नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? राज्यपाल. हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, येऊ शकतो. ठीक आहे. कलम लक्षात ठेवायचं. आयुक्ताची प्रत्यक्ष नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? राज्यपाल. कलम 13(3). ठीक आहे. नेक्स्ट बघूया. कलम 22 नुसार या अधिनियमांतर्गत दिलेल्या आदेशाविरुद्ध कोणत्या न्यायालयात दावा दाखल करता येत नाही? दिवाणी न्यायालय. ठीक आहे. जर दुसऱ्या अपीलीय अधिकाऱ्याने दंडाचा आदेश दिला तर त्याची सूचना कोणाला दिली जाते? तर सार्वजनिक प्राधिकरणाच्या प्रमुखाला. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. कलम 12 नुसार लोकसेवेच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर राज्य शासन. ठीक आहे. राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताची शपथ कोणत्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार असते? ठीक आहे. तर या कायद्यात स्वतंत्र अनुसूची नाही. कलम 16 मध्ये केवळ नमुन्याचा उल्लेख आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. कलम 3 नुसार अधिसूचित सेवा प्रसिद्ध करताना कोणती बाब नमूद करणे आवश्यक नाही? तर अधिकाऱ्याचे वय. ठीक आहे. अर्जाची पावती देताना त्यावर काय असणे अनिवार्य आहे? महानगरपालिका आयुक्तांचा याचा आन्सर आहे मित्रांनो युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आणि तारीख. ठीक आहे. तर हा असणे अर्जाच्या पावतीवर अनिवार्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. कलम 15(3) नुसार मुख्य आयुक्त आपला राजीनामा कोणाकडे उद्देशून देऊ शकतात? तर राज्यपाल. नियुक्ती कोण करते? राज्यपाल. ठीक आहे. अधिनियमाचा प्रभाव इतर कायद्यापेक्षा अधिक असणे हे कोणत्या कलमात आहे? तर कलम 23, कलम 21 निधीसाठी आहे. ठीक आहे. कलम 23 नुसार नियुक्त अधिकाऱ्याने सेवा नाकारली असल्यास ठीक आहे त्याने त्या पत्रात कशाचा उल्लेख करणे आवश्यक आहे? तर अपिलाची मुदत आणि अपिलीय अधिकाऱ्याचा तपशील. ठीक आहे. तर कलम 9 नुसार लोकसेवा देण्याच्या पद्धतीत
सुधारणा करण्यासाठी कशासाठी शिफारशी करण्याचा अधिकार कोणाला आहे? ठीक आहे. राज्य सेवा हक्क आयोग. ठीक आहे. तर राज्य सेवा हक्क आयोगाचे अध्यक्ष सध्याला कोण आहे हे कमेंट करून सांगा. मी तर नंतर सांगणारच आहे तुम्हाला, पण आत्ता सध्याला अध्यक्ष कोण आहे आणि त्यांचा कार्यकाळ केव्हापासून आहे? 2023 पासून 24 पासून. ठीक आहे. आणि मुख्यालय पण कुठं आहे ते पण सांगा. ठीक आहे. आयोगाच्या आयुक्ताचे वेतन आणि सेवा शर्ती कोण ठरवते बरं? राज्य शासन. ठीक आहे. तर आयोगाचे वेतन, सेवा शर्ती आणि नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासन. ठीक आहे. कलम 7 नुसार जर पात्र व्यक्ती विहित मुदतीत अपील करू शकली नाही तर अपील अधिकारी ते स्वीकारू शकतो का? हो, जर विलंब होण्याचे पुरेसे कारण असेल तर. ठीक आहे. समोर बघूया. सार्वजनिक प्राधिकरण अंतर्गत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? ठीक आहे. मी अगोदर पण विचारलेलं होतं, तर हा प्रश्न रिपीट आला आहे. तर महानगरपालिका, जिल्हा परिषद, राज्य शासनाचे विभाग यापैकी सर्व, वरील सर्व. ठीक आहे. कलम 10 नुसार दंडाच्या रकमेतून अर्जदाराला काय मिळते? ठीक आहे. तर या कायद्यात अर्जदाराला थेट रोख नुकसान भरपाईची तरतूद नाही. ठीक आहे. मुख्य आयुक्ताची पात्रता ठरवताना ते कोणत्या पदावर नसावेत? तर संसद सदस्य, राज्य विधिमंडळ सदस्य. ठीक आहे. याच्यावर प्रश्न फिरून येऊ शकतो मित्रांनो. फायद्याचे पद भूषविणारे पद असेल कोणते पण. ठीक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर हे पात्र ठरणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. अपील अर्जासोबत फी आकारण्याचे नियम कोणत्या कलमांतर्गत येतात? तर कलम 19. आयोगाचे सदस्य म्हणून कोण नियुक्त होण्यासाठी किमान किती वर्षाचा अनुभव असावा लागतो? तर उत्तर 20 वर्ष आहे. तर हे आन्सर बरोबर आहे का मित्रांनो? मला थोडं डाऊट वाटते. ठीक आहे. प्रश्न मीच काढलेत पण मी थोडं कन्फ्यूज होते इथे. ठीक आहे. 20 वर्षाचा अनुभव. ठीक आहे. कलम 4 नुसार कलम 4(1) नुसार लोकसेवा मिळवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसेवा मिळवण्याचा अधिकार प्रत्येक पात्र व्यक्तीला आहे. जर दुसऱ्या अपील अधिकाऱ्याने विहित वेळेत निर्णय दिला नाही तर त्याच्यावर दंडाची कारवाई करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर राज्य सेवा हक्क आयोग. ठीक आहे. कलम 13(4) नुसार आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. ठीक आहे. हा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला होता. कोणी कमेंट केलं आहे? बरोबर आहे का चेक करा. मुंबई येथे आहे. तर विभागीय आयुक्त आयोगाचे विभागीय आयुक्त कार्यालय किती आहे? तर 6 आहे. ते कोठे आहे मित्रांनो ते मला सांगा. संभाजीनगर, पुणे, नागपूर कोठे आहे सांगा. ठीक आहे. आणि अध्यक्ष कोण आहे ते पण कमेंट करून सांगा. ठीक आहे. विहित कालमर्यादा मोजताना सुट्ट्या वगळल्या जातात का? तर हो. या अधिनियमातील कोणत्याही कलमाचा अर्थ लावताना अडचण आल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? राज्य शासन. ठीक आहे. आणि या व्हिडिओमधला लास्टचा प्रश्न बघतोय मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कधीपासून लागू झालेला आहे? तर 28 एप्रिल 2015 पासून. ठीक आहे. आणि 21 ऑगस्ट 2015ला राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. आणि आयोगाचे मुख्य आयुक्ताचं नाव काय आहे ते तुम्ही सांगितलं का कमेंटमध्ये? तर ठीक आहे. त्यांचं नाव आहे मनु कुमार श्रीवास्तव. ठीक आहे. मनु कुमार श्रीवास्तव हे त्यांचं नाव आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि नेक्स्ट लेक्चर लवकरच येईल. पण तुमचं रिस्पॉन्स चांगला आला मित्रांनो तर नक्कीच आपण सगळ्या कायद्यावरती असेच प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आणू. ठीक आहे. तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मित्रांना पण शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.